पुढे चाललेले आहेत. फडणवीस जर त्यांचं समर्थन करत असतील, मोदी जर समर्थन करत असतील, अमित शहा जर समर्थन करतील, त्यांनाही जेलमध्ये पाठवलं पाहिजे. दोन दुसरं होतात भाजपवालेना सत्तेच्या धुंदीमध्ये खलास झालेले आहेत, खलास. आणि वेळ आल्यावर मी यांची नावं घेऊन त्यांचा बुरखा फाडीन. 1 लाख मुलांनी जर दगड उचलले असते तुमचं काय झालं असतं. तो धर्मेंद्र प्रधान आजही संसदेबाहेर जाताना दात काढत होता. असे निर्लज्ज लोक आहेत ते मारले. अनेक मुलींची डोकं फुटली, मुलांची डोकं फुटली. म्हणजे यांना दयामाया काही नव्हती. आणि हे म्हणतात पाकिस्तानी होते, देशद्रोही होते. देवेंद्र फडणवीस आज म्हणतात, देवेंद्र फडणवीसने लाच सोडलेली आहे. त्यांच्या इतका मोदींनी इतका खलनायक, देवेंद्र फडणवीस इतका उपखलनायक आणि अमित शहा सारखा तडीफार. मी तुम्हाला सांगतो, जेवढे दिवस या देशामध्ये राज्य करतील, या देशाचं वाटोळं होईल. मी माझी शापवाणीचा समजा, मी या देशाचा लोकशाही देशाचा एक नागरिक आहे, एक पत्रकार आहे. मी इतकं क्रूर सरकार बघितलं नव्हतं. सगळ्यात घाणेरडं सरकार. देवेंद्र फडणवीसला तर लाज शरम अब्रू राहिलेलं नाही. मुलांनी गोंधळ घातला. मला तोंडात तुला सांगतो, मी शिव्या ऐकाय मला शिव्या येतात. मी काय बोलतो ऐक जरा. मला शिव्या येतात. याची संख्या दुसऱ्या दिवशी अधिक वाढली. सोनम वांगचुकना अटक केल्यावर अधिक मुलं तिथे आले. त्याचा मोठा परिणाम झाला. सोनम वांगचुकना कदाचित अटक केली नसती तर एवढी माणसं आली नसती. पण ती सरकारने हद्द केली होती. सोनम वांगचुकना ज्या पद्धतीने उचललं, तू मगाशी म्हणणार, अरे प्रेताला घालतात तसं पांढरं कापड तुम्ही त्यांच्यावर घातलं. म्हणजे कोण आहे हे? पार्थिव शरीर आहे, मृतदेह काय आहे? सरकारचं म्हणणं काय आहे? आज जिवंत माणसाला तुम्ही असं उचलता? मला खरंच सांगतो तुला, नरेंद्र मोदी हा नरभक्षक माणूस आहे असं मी गुजरात दंगलीच्या वेळेला लिहिलं होतं. ते आज खरं ठरलेलं. हा नरभक्षकच आहे. याला माणुसकी नाही, याला काही कोणाशी आदर नाही. आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. हे फडणवीस तर फडतूस आहेत, त्यांना मी किंमतही देत नाही. तिथे मी काल जे पाहिलं ना, मी तुला सांगतो, माझ्यासारखा शांतताप्रिय माणूस, गांधी आंबेडकरांवर श्रद्धा ठेवणारा माणूस, काल माझंही डोकं भिरभिरलं. कशा प्रकारे अत्याचार, असा अत्याचार आपण महाराष्ट्रात फारसा पाहिलेला नाही. दिल्लीचे पोलीस हे गुंड आहेत, हिंस्त्र आहेत, हे लक्षात घे. आणि कोर्टात जायलाच पाहिजे. मुलांनी पुरावे गोळा केलेले आहेत. त्यानंतर मी म्हणतो तरी मास्क लावून साध्या म्हणजे सिव्हिल ड्रेसमधली माणसं काठ्या घेऊन का मारत होती? ही कोण आहेत? हे RSS आणि बीजेपीचे गुंड होते का? चौकशी झाली पाहिजे ना. हे सगळा जो व्हायलन्स झाला काल, आता हा फडणवीस म्हणतो की हा व्हायलन्स जो आहे तो या लोकांनी केला, म्हणजे CJP वाल्यांनी केला. हा व्हायलन्स माझा असा आरोप आहे, याचे पुरावे आहेत. हा पूर्णपणे पोलिसांनी स्पॉन्सर केलेला होता. आम्ही बघितलेल्या पोलिसांनी गाडीच्या काचा फोडलेल्या, पोलीस दगड मारत होते. फोटो अवेलेबल आहेत, व्हिडिओ अवेलेबल आहेत. पोलीस दगड मारत होते. हे सगळं कारस्थान जे होतं ते पूर्वनियोजित कारस्थान होतं असं मला वाटतोय. तुझ्यावर नाही राग, माझा राग हे अत्याचारी लोकांवर आहे, हा BJP वाल्यांवर आहे. या खोटं बोलणाऱ्या मोदी, अमित शहा. मोदी तर काल पळून गेला ना पार्लमेंटमधून, माहितीये ना, मोदी पळून गेले. मी यांना आदरार्थी बोलतोय ना, हाच माझा सभ्यपण आहे. बाहेर काढलं त्यांना संरक्षण वाढवलं, बाजूनी बाहेर काढलं, पळून गेले. आज राहुल गांधी रस्त्यावर उतरले, प्रियांका गांधी रस्त्यावर उतरले, शरद पवार आले. काय होतंय ह्या देशात? काहीतरी बदल, जमाना बदल रहा है, एवढंच तुला सांगतो. तू राग मानू नको. पण ही धग मी काल पाहिली आणि पोरांचे हाल पाहिले आहेत. या सगळ्या पोरांचे हाल मी पाहिलेले आहेत. छोट्या छोट्या मुलींचे हार पाहिले आहेत. त्यांना मारलंय पोलिसांनी अमानुषपणे. यांच्यावर अत्याचाराचे गुन्हेच दाखल केले पाहिजेत. पण मला माहित नाही, आपल्या देशातली कोर्ट सुद्धा आता बहुसंख्य कोर्ट्स विकली गेलेली आहेत. तेव्हा न्याय मिळणार नाही. न्याय कधी मिळेल? सत्ता उलथून पाडल्यावर. तेव्हा एकमेव काम आहे भारतीय नागरिकांपुढे मोदीची सत्ता उलथून पाडणं. ते मी बघितले आहेत, म्हणून माझी ही तळतळ आहे. आणि हे फडणवीस काय माणूस आहे? म्हणजे यांची माणुसकी संपलेली आहे. हा जनावर झालेला आहे असं मला वाटतं. असं जर आरोप करत असेल, पाकिस्तानी म्हणतात तुम्ही आपल्या पोरांना, लाज नाही वाटत का? मला वाटतं हे भाजपवाले ना सत्तेच्या धुंदीमध्ये खलास झालेले आहेत, खलास. यांची लायकी नाही हा. आणि तो कोण? नवनाथ बन नावाचा एक टुकार माणूस आहे. तो आता मी ऐकलं हे असं आहे, देशद्रोही आहे. अरे देशद्रोही पहिले तुम्ही आहात, कारण तुम्ही लोकशाही न मानता इथल्या तरुण पिढीवर लाठ्या चालवल्यात, अश्रुधूर चालवलात आणि कदाचित उद्या गोळ्याही चालवल्या असतात. शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्याच. इतके शेतकरी मेले कसे? शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्यात. एक प्रश्न येतो की ही सगळी जी नवी पिढी आहे यांच्या मनावर काय परिणाम होईल? म्हणजे नीटचे पेपर लीक झालेले आहेत, काय परिणाम होईल? म्हणजे परिणाम म्हणजे ही तर खरी ताकद आहे ना. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती असेल ती युवकांनी केली. या जगातल्या ज्या काही क्रांती, सगळ्या क्रांत्या युवकांनी केलेल्या आहेत. म्हाताऱ्यांनी कोणती क्रांती केलेली नाही. तर हे बदलेल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या. हे बघ, आता बदललं नाही. मोदी हा एक
निगरगट्ट माणूस आहे. मी नरराक्षस असा शब्द वापरला, हाच योग्य शब्द आहे. तो निगरगट्ट माणूस आहे. तो लोकांना प्रतिसाद देईल का नाही दिसेल 2 दिवसात. काल झुकले, सरकार झुकलं आणि बोलण्याला बोलवलं. मग आपले लोक म्हणतात नड्डाशी का बोललात? याच लोकांना पाठवायला पाहिजे मोदींशी बोलायला. नड्डाकडे तरी पाठवलं ना. आणि यांनी मागण्या स्पष्टपणे मांडल्या. सकाळी हे लोक काय म्हणत होते, आंदोलन असंच मागे घेणार. गीतांजलींनी सांगितलंय खोटं सगळं. पोलिसांचा प्रचार, पोलीस कालही तिथे मी बघितलेला प्रचार करत होते की आंदोलन संपलेलं आहे. खोटा प्रचार. मी तर म्हणतोय यांची खाकी वर्दी उतरवलीच पाहिजे. आरपीएफ वाल्यांना घरी पाठवलं पाहिजे. अशा प्रकारे व्हिडिओ आहेत, घरी पाठवलं पाहिजे. नाहीतर राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी किंवा या देशातल्या विरोधी पक्षांनी मोठा आज मोदींच्या घरासमोर केलं त्यांनी आंदोलन. पण काल सहभागी व्हायला पाहिजे होतं राजकीय पक्षांनी. काय विरोधी पक्ष जे झाले की सहभागी? कालच्या याच्यामध्ये झाले की सहभागी. डावे पक्ष होते, सोरुंदा करत होत्या. सोनम वांगचुक यांना जेव्हा रुग्णालयात तेव्हाच मोठं करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. त्याचा आणखी अधिक थोडा प्रभाव. तेव्हा राहुल गांधींनी, मला असं वाटतं राहुल गांधी यात, मी पहिल्यापासून हे म्हणतोय, राहुल गांधी केवळ काँग्रेस पक्षाचे नेते नाहीत. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेते पद हे पंतप्रधानाला समांतर पद आहे. तेव्हा राहुल गांधींनी आधीच सामील व्हायला हवं. पण बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात. ते आज त्यांना वाटलं, काही लोकांना उशिरा कळतं, आज त्यांना वाटलं आज आले, स्वागत आहे. त्यांचंही स्वागत इथे जंतर मंतर होईल. कारण हे तरुणांचं आंदोलन आहे. हे कोणत्या पक्षाचं स्वार्थी आंदोलन आहे. मी तुला 100% सांगतो, हे जे सगळे आरोप आहे ना, जे काय तथाकथित करतात, काही बीजेपी वाले करतात, काही काँग्रेसवालेही करतात. मी अनुभव घेतलेला आहे आयुष्यामध्ये ट्रोल्सचा. आता काँग्रेसवालेही आरोप करतात या आंदोलनावर. हो, ते म्हणतात ना हे बीजेपीने स्पॉन्सर्ड आरोप आहे. किंवा बीजेपी वाले म्हणतात हे काँग्रेसचा आहे. हे असं काही कारस्थान वगैरे नाहीये. मी अभिजितला ओळखतो, त्याच्या सहकार्याला ओळखतो. त्यांच्या सहकार्यामध्ये सौरव दास नावाचा एक चांगला पत्रकार आहे, ज्यांनी उत्तम बातम्या दिल्या आहेत कायदेविषयक. मुद्दा असा आहे, हे जे आरोप करतात ना ते भंपक लोक आहेत किंवा लबाड आहेत. जसं महाराष्ट्रात बीजेपी समर्थन करायला एक भाऊ आहे, तसे हे काँग्रेसचं समर्थन करायला दुसरे भाऊ निर्माण झालेले आहेत. आणि माझा असा गंभीर आरोप आहे, हे सगळे पेड जर्नलिस्ट आहे आणि वेळ आल्यावर मी यांची नावं घेऊन यांचा बुरखा फाडीन. एवढंच तुला आज सांगतो. आज मी जास्त बोलत नाही, मला उगाच विषय डायव्हर्ट नाही करायचा. कारण हे क्षुल्लक आहेत. यांनी आयुष्यात कधी धड पत्रकारिता केलेली नाही. आणि जेव्हा पत्रकारिता करायला लागले तेव्हा काय भानगडी केल्या हे मला माहिती आहे. मला माहिती आहे. हेच मी यांना सांगतोय, सावध व्हा, नाहीतर तुमचे बुरखे पाडायला वेळ लागणार नाही. हे असे भंपक लोक आहेत. काय करायचं आपण? हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहील की चालत राहील? काय आता तरी मानसिकता काय प्रत्येकाची कोणाची असते? मुलांची, विद्यार्थी नाही. मुलं टिकतील. मुलांना काल तर जाऊन संसदेवर धक्का द्यायचा होता. मी बघितलं, मुलांची जिद्द मोठी आहे. 4 मुलांना शांत बसा म्हणून सांगावं लागत होतं.